कधी कधी मला असं वाटायचं की माझं लाईफ जर का बदलायचं असेल तर मला खूप काहीतरी मोठं करावं लागेल, मोठा निर्णय घ्यावा लागेल, भरपूर पैसे कमवावे लागतील. पण खरं सांगू का, हा सगळा विचार करणं खूप सोपं आहे, पण ते खरंच प्रत्यक्षात करणं तितकंच कठीण आहे. कारण आपल्यापैकी कितीतरी जणी अशा असतील की ज्या सकाळपासून रात्रीपर्यंत स्वतःसाठी 2 मिनिटसुद्धा काढत नाहीत. घर, स्वयंपाक, मुलं, जर का ऑफिसला जात असाल तर ऑफिस, सासू सासरे, नातेवाईक या सगळ्यात अख्खा दिवस संपून जातो आणि आपल्याला कळतसुद्धा नाही की रात्र कधी झाली. आणि मग रात्री झोपताना विचार येतो की आज पुन्हा स्वतःसाठी आपण काहीच केलं नाही. मग दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच रुटीन, तीच धावपळ. कधी कधी असं वाटतं की आपण जगतोय की फक्त दिवस ढकलतोय. माझ्या आयुष्यातसुद्धा एक काळ असाच होता. मी सतत थकलेली असायची, कारण मनात चिडचिड व्हायची, छोट्या छोट्या गोष्टींचा स्ट्रेस यायचा. आणि सर्वात वाईट म्हणजे मला वाटायचं की आता हीच माझ्या आयुष्याची रिॲलिटी आहे. पण हळूहळू मला एक गोष्ट समजली, आपलं आयुष्य एका दिवसात बदलत नाही आणि मोठ्या निर्णयांमुळेही बदलत नाही. ते बदलतं रोजच्या छोट्या छोट्या सवयींमुळं. अशा सवयी ज्या सुरुवातीला खूप छोट्या छोट्या आणि साध्या वाटतात, पण काही महिन्यांनी जेव्हा आपण मागे वळून पाहतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की आपण आधीपेक्षा शांत झालेलो, जास्त आनंदी झालेलो, जास्त समजदार झालेलो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुन्हा स्वतःवर पहिल्यासारखं प्रेम करायला लागलेलो. आज मी अशाच 12 छोट्या छोट्या सवयी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ज्या सवयींमुळे माझं आयुष्य एका रात्रीत नाही बदललं, पण दररोज थोडं थोडं करून नक्कीच सोपं, शांत आणि स्ट्रेस फ्री झालेले. आणि मला खात्री आहे यापैकी काही सवयी जर का तुम्ही आजपासून सुरू केल्या तर काही महिन्यांनंतर तुम्हाला स्वतःमध्ये एक सुंदर बदल नक्की जाणवेल. चला तर मग कुठलाही वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिली सुरुवात म्हणजे सकाळी उठल्यावर पहिली 15 मिनिटं मोबाईलपासून दूर राहणं. माझ्या आयुष्यातला हा कदाचित सर्वात छोटा पण सर्वात मोठा बदल होता. पूर्वी मी डोळे उघडले की सगळ्यात आधी मोबाईल हातात घ्यायचे. त्यावर कोणाचे मेसेज आलेत का ते चेक करायचं, इंस्टाग्रामला कोणी काही पाठवलं आहे का ते पाहायचं, किंवा कोणी नवीन अपडेट केलं आहे का काही ते पाहायचं. मग यूट्यूबला टाईमपास करायचा, कोणाचा मेसेज आला आहे का, कोणाचं काही स्टेटस आलेलं आहे का. हे सगळं बघत बघत 20-25 मिनटं सहज निघून जायची. पण एक गोष्ट तेव्हा माझ्या लक्षात आली, दिवसाची सुरुवात मी माझ्या आयुष्याने करतच नव्हते, मी दुसऱ्यांचं आयुष्य पाहून दिवसाची सुरुवात करत होते. कोणीतरी फिरायला गेलेलं होतं, कोणीतरी काहीतरी नवीन वस्तू घेतलेली आणि ते इंस्टाग्रामला अपडेट केलं, किंवा मग यूट्यूबला केलं, किंवा व्हॉट्सअपला केलं. हे सगळं बघून दिवसाची सुरुवात व्हायची आणि मग नकळत आपल्या पण मनात तुलना सुरू व्हायची आणि त्यामुळे दिवस सुरू होण्याच्या आधीच मन थकून जायचं. मग मी एक छोटा नियम केला, सकाळची पहिली 15 मिनिटं मोबाईलला हातच लावायचा नाही. त्यावेळेत खिडकी उघडायची, बाहेरची ताजी हवा आत येऊन द्यायची, झाडांकडे लक्ष द्यायचं, झाडांचं निरीक्षण करायचं, एक ग्लास पाणी प्यायचं आणि स्वतःला सांगायचं की आज मला कोणती कोणती कामं करायची आहे आणि दिवसाचं शांतपणे प्लॅनिंग करायचं. विश्वास ठेवा, या छोट्याशा बदलामुळे माझी सकाळ खूप पॉझिटिव्ह व्हायला लागली. आजपासून तुम्ही फक्त 7 दिवस हा नियम पाळून बघा, फरक तुम्हाला नक्की जाणवेल. दुसरी गोष्ट म्हणजे उठल्या उठल्या बेड आवरायची सवय. ही सवय ऐकायला खूप साधी वाटते, पण तिचा परिणाम खूप मोठा आहे. उठल्या उठल्या बेड आवरला की आपली रूम लगेच स्वच्छ आणि फ्रेश दिसते. फक्त 2 मिनिटाचं काम आहे, पण दिवसाची सुरुवात व्यवस्थित झाल्याची फिलिंग्स आपल्याला मिळतात. कधी कधी आपण मोठ्या गोष्टी बदलण्याचा प्रयत्न करतो, पण अशा छोट्या छोट्या गोष्टींची ताकद तेव्हा विसरून जातो. म्हणून आता मी कितीही घाईत असले तरी 2 मिनिटात मी लगेच बेड आवरून बाजूला होते, कारण मला माहिती आहे की फक्त हा बेड आवरण्याचा प्रश्न नाही आहे, ही स्वतःला शिस्त लावण्याची सुरुवात आहे. मैत्रिणींनो, तिसरी हॅबिट म्हणजे दिवसात स्वतःसाठी कमीत कमी 15 मिनिटं तरी काढणं. घरातल्या सगळ्यांसाठी, आपल्या मुलांसाठी, नवऱ्यासाठी, किंवा आपल्या घरात जे जे सोबत राहतात त्यांच्या सगळ्यांसाठी आपण वेळ काढतो, त्यांच्या आवडीचं जेवण बनवणं किंवा त्यांची कामं करणं, सगळं काही. पण स्वतःसाठी आपण वेळच काढत नाही. मी पण पूर्वी असंच करायचे, पण खरं सांगू, वेळ मिळत नाही, आपल्याला वेळ काढावा लागतो. आता मी दिवसातले फक्त 15 मिनिटं तरी स्वतःसाठी राखून ठेवते. मग त्या वेळेत
कधीतरी पुस्तक वाचते किंवा कधीतरी शांत बसून चहा पिते, कधी आवडीचे गाणे ऐकते किंवा मग कधीकधी फक्त गॅलरीमध्ये उभं राहून झाडांचं निरीक्षण करते. त्या 15 मिनटात मी स्वतःला जे आवडेल, स्वतःला छान वाटेल असं काहीतरी करते. जेव्हा आपण स्वतःसाठी वेळ देतो तेव्हा आपण स्वतः आनंदी असतो आणि तेव्हाच आपण आपल्या माणसांना पण आनंद देऊ शकतो असं मला वाटतं. त्यामुळे दिवसातली कमीत कमी 15 मिनटं तरी स्वतःसाठी काढा आणि विश्वास ठेवा, ही जर का सवय तुमच्या आयुष्यात तुम्ही दररोज लावली तर खूप मोठा चेंज तुम्हाला बघायला मिळू शकतो. चौथी हॅबिट म्हणजे कामं पुढं ढकलण्याची सवय सोडली. पूर्वी माझी एक वाईट सवय होती, आजचं काम उद्यावर ढकलायचं. म्हणजे थोड्या वेळाने सुरू करू, आता मूड नाही आहे किंवा उद्या करू असं म्हणत म्हणत छोटी छोटी कामं इतकी साठायची की एक दिवस तीच कामं मोठा ताण बनायची. मग कधी ती कपड्यांच्या घड्या घालायचा ढीग असू दे किंवा कपाट आवरायचं असू दे किंवा मग एखादा फोन कोणाला तरी करायचा राहिलेला असेल, कधी लाईट बिल भरायचं राहिलेलं असेल. कामं अगदी छोटी छोटी पण त्याचं ओझं मनावर कायम राहायचं. मग एक दिवस मला जाणवलं की आपण कामांमुळे नाही थकत तर सतत त्या कामांचा विचार करत राहिल्यामुळे जास्त थकतोय. मग एक छोटासा नियम केला, 2 मिनिटात होणारं जर काम असेल तर ते लगेच करायचं. म्हणजे जसं की चहा पिऊन झाला की लगेच कप धुवून टाक, कपडे जर का रशीवरचे सुकलेले काढले तर त्यांची घड्या करून ठेवायच्या, कोणाला एखादा फोन कॉल करायचा असेल, काही आपलं काम असेल की लगेच करून घ्यायचा आत्ताच्या आत्ता. या सगळ्या छोट्या छोट्या नियमांमुळे ना माझं आयुष्य खूप सोपं झालं. आता माझी ही छोटी छोटी कामं साठत नाही आणि त्यामुळे माझं मन पण हलकं राहतं. मैत्रिणींनो, 5वी हॅबिट म्हणजे दररोज थोडंसं डिक्लटरिंग करायचं. पूर्वी मला वाटायचं की घर आवरायचं म्हणजे एक पूर्ण दिवस मोकळा हवा, म्हणजे मग व्यवस्थित आरामात क्लीन करता येईल. मग आपण कपाट, किचन, स्टोअर रूम सगळंच काही करून घेऊ एका दिवसात. पण त्यामुळे काय व्हायचं, महिने निघून जायचे पण तो एक दिवस मला मिळत नव्हता. त्यामुळे मी आता काय करते, फक्त 10 मिनटं दररोज एका छोट्या कोपऱ्यावर लक्ष देते. म्हणजे आज एखादा ड्रॉवर, उद्या मसाल्यांचा रॅक, परवा फक्त हँडबॅग्सचा सेक्शन. असं करत करत ना मोठं काम कधी पूर्ण होतं ते पण मला समजत नाही आणि जे काम मी करायला घेते ते एकदम व्यवस्थित डीप क्लीन केल्यासारखं होतं. जेव्हा घरातल्या अनावश्यक गोष्टी कमी होतात ना तेव्हा घरातली साफसफाईसुद्धा सोपी होते आणि आपला वेळ वाचतो आणि त्याच्यामुळे घरात एक मोकळेपणा आणि फ्रेशनेस जाणवतो. मैत्रिणींनो, 6वी हॅबिट म्हणजे स्वतःच्या शरीराचं ऐकायला शिकणं. आपण दिवसभर कामाच्या नादात पाणी प्यायचं विसरतो, वेळेवर जेवायचं विसरतो, थकवा आला तरीही अजून एवढं हातातलं काम कंप्लीट करू आणि त्याच्यानंतर जेवण करू असं म्हणतो आणि मग संध्याकाळपर्यंत आपल्या अंगात शक्तीच उरत नाही. मग आपली चिडचिड होते, डोकं दुखतं, कधीकधी आपला मूड खूप खराब असतो. पण अनेकदा आपल्याला समजतच नाही की आपला मूड एवढा खराब का होतो. कारण आपण आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करत असतो. कारण खूप साधं असतं. कधीकधी आपल्याला भूक लागलेली असते पण आपल्याला समजत नाही किंवा आपलं डोकं का दुखतंय, वेळेवर आपण जेवण केलेलं नसतं. आता मी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवते, घराची काळजी करणारी व्यक्ती जर का स्वतः निरोगी नसेल ना तर आपण बाकीच्या घरातल्यांना व्यवस्थित आनंदी ठेवू नाही शकत. म्हणून मग आधी स्वतःला जपण्याचा प्रयत्न करायचा. त्यामुळे मी वेळेवर पाणी प्यायचा प्रयत्न करते, वेळेवर जेवण करण्याचा प्रयत्न करते किंवा माझं काही दुखत असेल, कंबर दुखत असेल, पाठ दुखत असेल किंवा इतर कोणतंही दुखणं तर त्याच्याकडे दुर्लक्ष नाही करायचं. आता मला हे चांगलंच समजलं आहे की जर का आपण स्वतःची व्यवस्थित काळजी घेतली तरच आपण आपल्या कुटुंबाची चांगल्या प्रकारे काळजी घेऊ शकतो. पण जर का आपण आजारी पडलो तर आपल्या कुटुंबाला किंवा आपल्या मुलांना कोण लक्ष देईल. पुढची हॅबिट म्हणजे दररोज स्वतःसाठी 20 मिनिटं काढणं. या 20 मिनिटामध्ये मी स्वतःसाठी कधी वॉकला जाणं, कधी योगा करणं, कधी एखादा डान्स करणं किंवा मग आवडीची गाणी ऐकणं, झाडांसोबत वेळ घालवणं किंवा बुक रीडिंग करणं, याच्यापैकी कोणतं तरी एक काम करते जे माझ्या सगळीच आवडीची कामं आहेत. त्याच्यामुळे काय होतं, मी फ्रेश होते, मला चार्ज झाल्यासारखं वाटतं. 8वी सवय म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी पुढच्या दिवसाचं प्लॅनिंग करायचं. पूर्वी काय व्हायचं, माझी सकाळ खूप घाई गडबडीत सुरू व्हायची. आधी काय करायचं, कोणती भाजी बनवायची,
मुलांच्या टिफिनला काय द्यायचं किंवा मग काही दुकानातून आणायचं राहिलं आहे का, हे सगळं मला सकाळी आठवायचं. मग दिवसाची सुरुवातच एकदम गोंधळाने व्हायची. मग मी एक छोटीशी सवय लावली. रात्री झोपण्यापूर्वी मुलांच्या बॅग पॅक करून ठेवायच्या, वॉटर बॉटल फ्रीजमध्ये भरून ठेवायच्या आणि दुसऱ्या दिवशी काय भाजी बनवायची याची तयारी करून ठेवायची. जेव्हा मी हे करायला लागले, दुसऱ्या दिवसाची सुरुवात खूप शांतपणे झाली. त्याच्यासोबतच दुसऱ्या दिवशी एखादं जर महत्त्वाचं काम असेल किंवा कोणती कामं आपल्याला इम्पॉर्टंट आहेत आणि ती करायचे, ते सगळं मी एका डायरीमध्ये लिहून ठेवायला लागले. मग मुलं गेली की कोणत्या वेळेला कोणतं काम पूर्ण करता येईल त्याच्या अकॉर्डिंग मी ती कामं पूर्ण करायला लागले. त्याच्यामुळे एक फायदा मला झाला, माझ्या मनातला गोंधळ कमी झाला आणि जी ठरलेली कामं आहेत ती वेळेत व्हायला लागली. पूर्वी मी छोटी कामं विसरायची, आता ती विसरली जात नाही, कारण मी ती लिहून ठेवलेली असतात. म्हणजे प्लॅनिंग करणं हे स्वतःवर ताण आणणं असं नाही आहे, पण प्लॅनिंग केल्यामुळे स्वतःचा वेळ वाचतो आणि आपल्या मनाचा स्ट्रेस पण कमी होतो. 9वी हॅबिट म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी 1 तास मोबाईल बाजूला ठेवणं. आजकाल मोबाईल हा आपल्या लाईफचा एक खूप इम्पॉर्टंट भाग बनला आहे. माझ्या आयुष्यात सुद्धा आहे, अजूनही आहे. पण मी एक गोष्ट लक्षात घेतली की रात्री झोपण्यापूर्वी जर का मी रील्स बघायला सुरुवात केली की 10 मिनिटाचा 1 तास कधी होतो तेच मला कळत नाही. आणि मग मुलं झोपली, सगळे झोपले तरी मला झोपायला उशीर होतो आणि मग सकाळी उठायला पण त्रास होतो आणि दुसरा दिवस पण थकलेला जातो. म्हणून मी छोटा एक नियम स्वतःसाठी लावून घेतला. रात्री झोपायच्या अगोदर 1 तास मोबाईलला हात नाही लावायचा. सुरुवातीला खूप कठीण होतं, पण मग ती सवय मी लावली स्वतःला. त्या वेळेत मी काय करते, मुलांचा बुक्स चेक करते, कोणता होमवर्क बाकी राहिला आहे का, किंवा मुलांचं रीडिंग घेते किंवा मग स्टोरी बुक्स ऑर्डर केल्या होत्या त्या रीड करायला लावते आणि मग त्यांच्याकडे लक्ष देते. त्याच्यामुळे माझी ती सवय हळूहळू बदलली. आता मी त्या वेळात पुस्तकांचे 2-3 पेजेस कधी रीड पण करते, कधी देवाचं नामस्मरण करते, कधी फक्त शांत बसते किंवा मग कधी आपल्या लाईफमध्ये जे काय आहे त्याच्याबद्दल कृतज्ञता मनातल्या मनात व्यक्त करते. त्याच्यामुळे माझ्या झोपेची क्वालिटी सुधारली. मला सकाळी उठलं की शरीर हलकं वाटायला लागतं आणि दिवसभर मन जास्त शांत राहतं. 10वी हॅबिट म्हणजे दररोज कमीत कमी एका गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं. पूर्वी माझ्याकडे ज्या गोष्टी नाहीत त्याच्याकडे माझं जास्त लक्ष जायचं. म्हणजे माझ्याकडे खूप मोठं घर नाही आहे किंवा माझ्याकडे जास्त वेळच नाही आहे, मला फार स्वतःला वेळ देता येत नाही आहे. ह्या गोष्टी सतत माझ्या मनात कमीपणाची भावना निर्माण करायच्या. पण काही दिवसांपूर्वी आमच्या घराच्या आजूबाजूला कन्स्ट्रक्शन चालू होतं आणि तिथे काम करणाऱ्या लोकांची लाईफ मी बघितली. ना त्यांच्याकडे चांगलं घर आहे, ना त्यांच्याकडे व्यवस्थित कपडे आहेत, ना त्यांच्याकडे खाण्यासाठी योग्य प्रकारे राशन आहे, किराणा सामान आहे. पण तरीही ते लोक त्यांची लाईफ जगतात ते. मग आपणच कंप्लेंट का करतो? आणखीन एक गोष्ट म्हणजे 7-8 महिन्यापूर्वी माझ्या मिस्टरांचा ॲक्सिडेंट झाला होता आणि त्यावेळी जेव्हा ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते, छोटासा ॲक्सिडेंट झाला होता. त्यांच्या फक्त हाताला फ्रॅक्चर झालेलं होतं, पण छोटंसं ऑपरेशन करावं लागलं. आणि त्यावेळी मला समजलं की साधी सरळ चाललेली लाईफ म्हणजे सुद्धा एक लक्झरी आहे. जो व्यक्ती हॉस्पिटलमध्ये आजारी पडलेला आहे किंवा जो खूप जास्त एखाद्या आजाराशी लढा देतोय, त्याच्यासाठी नॉर्मल लाईफ म्हणजे सुद्धा एक प्रकारची लक्झरी आहे. आणि मग आपल्याला हे तर सहज मिळाले, त्यामुळे यासारख्या गोष्टींचे आपण देवाकडे आभार मानले पाहिजे. आपल्याकडे निरोगी कुटुंब आहे, मुलांचं हसू आहे, आपल्या डोक्यावर छप्पर आहे, आपल्याकडे 2 वेळचं अन्न आहे, अजून कितीतरी खूप गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. आणि मग त्या दिवसापासून मी रोज रात्री झोपण्यापूर्वी किंवा मग जेव्हा मला आठवेल तेव्हा 2-3 तरी गोष्टी आठवते आणि त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करते. त्यामुळे माझ्याकडे काय नाही याच्यापेक्षा माझ्याकडे काय आहे याच्याकडे माझं लक्ष जायला लागलं. आणि खरं सांगू का, याच्यामुळे मनातला ताण हळूहळू कमी झाला. बारावी हॅबिट म्हणजे मी दुसऱ्यांशी तुलना करणं सोडलं. ही सवय मला बदलायला थोडासा वेळ लागला, कारण आजकाल सोशल मीडियावरती प्रत्येकाचं आयुष्य खूप सुंदर दिसतं. कोणाचं घर मोठं असतं, कोणाची महागडी गाडी असते, कोणाकडे खूप छान किचन असतं.
कोणाकोणाचं परफेक्ट मॉर्निंग रुटीन ते लोक सोशल मीडियावर दाखवतात. हे सगळं बघितलं की नकळत वाटतं की मी कमी पडते का, किंवा मला हे करायला शक्य होत नाही आहे, म्हणजे माझ्यातच काहीतरी कमी आहे का. पण मग मी एक गोष्ट हळूहळू शिकले की लोक जे सोशल मीडियावर दाखवतात ना, ते फक्त त्यांच्या लाईफमधला छोटासा पार्ट रेकॉर्ड करून दाखवतात. फक्त त्यांच्या लाईफमधल्या हायलाईट्स किंवा ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्याच दाखवतात. पण त्याच्यामागे केलेला संघर्ष ते दाखवत नाही, आणि मग आपण तो पाहत नाही. म्हणून मग आपण त्यांच्याशी कंपॅरिझन करतो. त्यांनी जे काही सॅक्रिफाईस केलेले आहेत, त्यांच्या लाईफमध्ये जे काही चॅलेंजेस आलेले आहेत, हे आपण कंपेअरच करत नाही. म्हणून मग मी आता कोणाशीही तुलना करत नाही. मी फक्त माझ्या कालच्या स्वतःशी आजची तुलना करते. म्हणजे जेवढी मी काल होते त्याच्यापेक्षा आज मी थोडीशी शांत झाली आहे का, किंवा मग डिसिप्लिन मी स्वतःला लावते का, मी कालपेक्षा जास्त आनंदी आहे का, हे मी पाहते. आणि तेवढंच माझ्यासाठी पुरेसे आहे. कारण प्रत्येकाची लाईफची जर्नी ही वेगळी वेगळी आहे. आज मी या ज्या 12 सवयी तुम्हाला सांगितल्या ना, त्या ऐकायला खूप साध्या वाटतील. काहीजण कदाचित म्हणतील पण की अरे यात काय नवीन आहे, हे तर सगळेच सांगतात. पण खरं सांगू का, लाईफ बदलणाऱ्या गोष्टी ना बहुतेक साध्याच गोष्टींमध्ये असतात. खूप मोठे बदल एका दिवसात नाही होत. ते रोजच्या छोट्या छोट्या सवयींमधून, रोजच्या छोट्या छोट्या निर्णयांमधून घडतात. त्यामुळे दररोज स्वतःसाठी 15-20 मिनिटं काढणं, वेळेवर पाणी पिणं, मोबाईल बाजूला ठेवणं, आपल्याकडे जे आहे त्याच्यासाठी थँकफुल राहणं, ही छोटी छोटी स्टेप्स आहेत ना, दिसायला साधे असले तरी काही महिन्यानंतर त्याचा खूप मोठा परिणाम दिसतो. म्हणून आज या 12 सवयींपैकी एकाच दिवशी सगळ्या सुरू करायचा प्रयत्न नका करू. पण एखादी तरी सवय निवडा आणि पुढचे 7 दिवस ती मनापासून पाळा. जेव्हा ती सवय नॅचरल वाटायला लागेल तेव्हा दुसरी सवय सुरू करा. असं करत करत तुम्ही वर्षभरानंतर जेव्हा स्वतःकडे मागे वळून पाहाल ना, तेव्हा तुम्हाला जाणवेल की मी खरंच बदललेली आहे आणि माझं लाईफसुद्धा बदललेलं आहे. आता मला कमेंटमध्ये नक्की एक गोष्ट सांगा की या 12 सवयींपैकी आजपासून तुम्ही कोणती सवय चालू करणार. तुमची प्रत्येक कमेंट वाचायला मला आवडते आणि त्यातून पुढच्या व्हिडिओसाठी मी कोणता टॉपिक घेऊ हे मला नवीन विषय सुचवते. जर का हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल तर एक लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींसोबत, कुटुंबासोबत हा व्हिडिओ शेअर करा. आणि अशाच तुमच्या लाईफमध्ये उपयोगी पडणाऱ्या, मनाला शांत करणाऱ्या आणि लाईफ जास्त सुंदर बनवणाऱ्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा नवीन विषयासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, कारण घर सांभाळणाऱ्या व्यक्तीचं हसणं हेच त्या घराचं सौंदर्य असतं.